हाय फ्रेंड्स, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स पहा, आज रविवारी आपला सुट्टीचा दिवस असतो, त्याच्यामुळे आपण आरामात 9 वाजता गाडी काढली आज। तर 9 ते आता वाजलेले आहेत 1 आणि आपण आलो आहोत घरी। तर या 4 तासात मित्रांनो जवळजवळ आपण 600 रुपयापर्यंत अर्निंग केलेलं आहे, ते एकदम लोड न घेता सुट्टीच्या दिवशी हसत खेळत। तर आपण आता जेवण करायला घरी आलेलो आहे आणि जेवण वगैरे करून आरामात आपण 4 वाजता गाडी काढू आणि 8-9 वाजेपर्यंत मस्त एकदम हसत खेळत बिझनेस करायचा आहे। आज लोड घ्यायचा नाही, आज संडे आहे, आज सुट्टीचा दिवस आहे माझा। तर मी तुम्हाला दाखवतो की आपण आज कसा बिझनेस केलेला आहे आणि म्हणजे काही लोड न घेता केलेला बिझनेस। 9 वाजता आरामात निघलो, 9 ते 1 वाजेपर्यंत आपण मस्त ठीकठाक अर्निंग केलेलं आहे। तर बघूया। हे पहा फ्रेंड्स, आपण जवळजवळ 6 ट्रिप उबरला मारलेले आहेत आणि 365 रुपये केलेले आहेत। हे बघा, 67, 82, 39, 63, 51 आणि हे सकाळची सगळ्यात पहिली 62। तर अशा प्रकारे 6 ट्रिप मारलेले आहेत इथे आणि ओलाला एक ट्रिप मारलेली आहे बघा 86 रुपयाची आणि एक प्रायव्हेट बुकिंग म्हणजे फोनवरचं भाडं होतं त्याचं घेतलेत आपण 120 रुपये जाऊन येऊन। जर तुम्हाला आता मी दाखवतो कॅल्क्युलेटर मध्ये, तर पहा किती हे 365 आहेत उबेरचे, 86 आहेत ओलाचे आणि 120 च प्रायव्हेट बुकिंग, म्हणजे 571 रुपये आपले आतापर्यंत झालेले आहेत 4 तासात। ठीक आहे। तर फ्रेंड्स 8 वाजणार आहेत आणि आपण आलेलो आहोत घरी। तर आपण सकाळी म्हणजे 12-1 वाजेपर्यंत जवळजवळ 571 रुपये अर्निंग केलं होतं आज। मी तुम्हाला दाखवलं होतं विथ प्रूफ। तर आपण संध्याकाळी म्हणजे दुपारून 5 वाजता आपण परत ऑनलाईन आलो आणि आता वाजलेले आहेत 8। तर 3 तासात आपण बऱ्यापैकी अर्निंग केलेलं आहे आणि त्याच्यात मित्रांनो आपल्याला आज प्रायव्हेट बुकिंग जरा जास्त झाल्या, म्हणजे जवळजवळ 320-330 रुपयापर्यंत आपण प्रायव्हेट बुकिंग मारलेल्या आहेत आज। त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो की आपल्याला त्या प्रायव्हेट बुकिंग का प्रॉफिटमध्ये असतात, कारण आपल्याला टॅक्स नाही द्यायचा, कुणाला जीएसटी नाही द्यायचा, कुणाला प्लॅटफॉर्म फी नाही द्यायची आणि कुणाला कमिशन नाही द्यायचं त्या ट्रिप मागून। त्याच्यामुळं तुम्ही प्रायव्हेट बुकिंग फोनवरच्या बुकिंग मारत राहा। कुणी तुम्हाला हात केलं तर तुम्ही म्हणजे त्यांचं भाडं मारत जावा। कोणी हात केला मीटरनी नाहीतर शेअरिंग नाहीतर असं लमसम म्हणजे ठरवून भाडं तुम्ही मारत जावा, ते प्रॉफिट आहे आपला। तर आपण 320 रुपयाच्या जवळजवळ प्रायव्हेट बुकिंग मारलेल्या आहेत। सकाळी 120च्या मारल्या होत्या, नंतर एक 200चं भाडं मला डायरेक्ट लागलं होतं, जिथून रावे शिंदे वस्तीवरून डायरेक्ट मी इथं सोडलं त्यांना पिंपरी मेट्रो स्टेशनला। तर ते एक चांगलं भाडं लागलं होतं 200 आणि ते सकाळचे 120, जवळजवळ 320 रुपयाचे आपण प्रायव्हेट बुकिंग मारलेले आहेत। आणि ओलाला आपण 341 रुपये काहीतरी केलेले आहेत, आम्ही तुम्हाला दाखवलंच विथ प्रूफ दाखवल। आणि 561 आपण झालेत आपले उबरला, रॅपिडोला एकही ट्रिप मारली नाही। तर अशा रीतीने मित्रांनो जवळजवळ आपल्या म्हणजे आपला आजचा 1100-1200 रुपये काहीतरी अर्निंग झालेलं आहे। तर सकाळी 4 तास आणि आता 3 तास म्हणजे जवळजवळ 7 तास आपण ड्युटी केलेली आहे। एकदम आरामात ड्युटी केलेली, एक आरामात काम केलेलं आहे। तर जास्त लोड घेतलेला नाहीये। मी तुम्हाला दाखवतो की कशा ट्रिप्स मारलेल्या आहेत। तर पहा फ्रेंड्स, आपण 9 ट्रिप मारल्यात उबरला आणि 561 रुपये केलेले आहेत। आता ह्या ट्रिप बघा 66, 57, 72, 67, 82। तर अशा ट्रिप्स मारलेल्या आहेत मीडियम साईजच्या, जास्त लहान पण नाही मोठ्या पण नाही। तर पहा इथं हे 341 आपण ओलाचे केलेले आहेत आणि हे 561 उबर आहे, 341 ओला आहे, 320 प्रायव्हेट बुकिंग आणि 280चा आपण सीएनजी भरला होता। तर 942 रुपये आजचा प्रॉफिट आहे मित्रांनो। तर आपण काय जास्त आज लोड नाही घेतला, टाइमावर नाही निघालो, तर 942 याचा प्रॉफिट आहे मित्रांनो। तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलं की आपला आजचा प्रॉफिट किती आहे, 7 तासात 942। आणि मित्रांनो तुम्ही बघत असाल की आपण काय आज 9 वाजता गेलो होतो आणि रेग्युलर आपण 7-7:30 ला लॉग इन करतो।
तर ठीकठाक आहे, चांगलं आहे. मी तर काय वाईट बोलणार नाही, कारण रविवारी आपण नॉर्मली सुट्टी करत असतो, त्याच्यात आपण 900 रुपये आज प्रॉफिट घेऊन आलेलो आहे. हे काय वाईट नाही आहे, चांगलंच आहे. तर कसं आहे मित्रांनो, आपण तुम्ही पण जास्त लोड घेऊन बिझनेस करू नका की बाबा नाही एवढे कमी झाला बिझनेस, 1000 रुपये व्हायला पाहिजे होते 5-6 तासात, अजून धंदाच नाही, हेच नाही, ट्रिपच नाही. त्याच्याने काय होईल की तुमचा धंदा होणार नाही. लोड घेऊ नका. जे ट्रिप येईल म्हणजे जिथून ट्रिप रिटर्न आपल्याला भाडं लागेल त्या साईडची ट्रिप उचला, तर काहीतरी फायदा आहे. उबरचा खास करून तुम्हाला सांगतो, उबरची ट्रिप तुम्ही अशा भागात घेऊन जावा तिथून तुम्हाला रिटर्न ट्रिप पडेल. रिटर्न म्हणजे तुमच्या इकडची ट्रिप नाही पडली तरी चालेल, पण तिथून भाडी पडतात अशा एरियात नका जाऊ की जिथून शेअरिंग ऑटो चालतात 10-10 रुपये, जिथून बस कंटिन्यू चालतात, जिथून काय असं. त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो की जिथं ट्रिप पडन अशा ठिकाणी तुम्ही ट्रिप घेऊन जावा. आता जसं की मी वालेकरवाडीला असतो बिझनेसला, तर तिथून मी वाकडला गेलो तर मला माहिती आहे वाकडवरून ट्रिपा पडतात. म्हणजे एक एरियाच्या इकडच्या ट्रिप नाही पडल्या तरी पण समजा हिंजवडी पडेल, बाणेर पडेल, पाषाण पडेल, अशा एरियात मी तरी फिरल असं मला माहिती आहे. आणि जर समजा मी इथून जर चिखलीला गेलो तर मला तिथं वाट पाहायला लागेल की बाबा ट्रिप कधी पडतीये. मग त्याच्यासाठी मी त्या साईडचे ट्रिप आलेला टाळतोच. थोडक्यात उबरला खास करून टाळतोच, म्हणजे उचलतच नाही उबरला. ओला असेल तर क्वचितच मी उचलेल, कारण ओलाचा रेट व्यवस्थित आहे आणि कॅश ट्रिप आहे. उबरचं तसं नसतं मित्रांनो. एकतर कमी रेट असते उबरचा आणि त्याच्यामध्ये रिटर्न भाडं पडते की नाही पडते ते कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळं ओलाचंच ट्रिप असेल तर मी आउटसाईडला घेऊन जातो, उबरची घेऊन जात नाही. तर ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला आजचा आपल्या अर्निंग विषयी माहिती दिली. तर तुम्हीही असं ज्या ठिकाणी ट्रिप रिटर्न पडन तेच ट्रिपा उचला आणि बिझनेस करा, तर प्रॉफिट होईल तुमचा. आणि जास्तीत जास्त तास बिझनेस करा तर तुम्हाला काहीतरी हातात येईल. तर ठीक आहे मित्रांनो, आजचं ज्ञान इथं संपलेलं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.